अखंड ज्ञानेश्वरी पारायण आणि आज काल्याची सांगता संत बाळूमामा बगा नंबर 11 सांगोलकर कारभारी या पालखीत होते. शेतमालक सोपान काका जाधव माधवमाळा सदाशिवनगर नजीक तालुका माळशिरस. आलोय आपण तळावरती. पहा क्षण. बोला जय बाळूमामा. पुजारी जरा समोर बघा. श्री संत बाळूमामा बगा नंबर 11 सांगोलकर कारभारी या पालखीमध्ये काल्याचं कीर्तन आणि सांगता या ठिकाणी संपन्न होते. बोला जय बाळूमामा. आजचं काल्याचे कीर्तन हरिभक्तीपर्यंत हनुमान महाराज गोरड यांनी काल्याचे कीर्तन केलं. त्याबद्दल बगा नंबर 11च्या वतीने त्यांचा ऋण निर्देश. आता थोड्या वेळा लगेच आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं. पण आज शेवटचा दिवस आहे. काल्याने सांगता होती. आज तुकोबरायची माऊलीची आरती होईल. वारकऱ्यांनी या 2 आरत्या म्हणायच्या. आता लगेच आरतीसाठी सर्वांनी उठायचे. जय बाळूमामा. महाराज हा 11 नंबरचा बघा 11 साली सांगोलकर कारभाऱ्यांनी बारामती इंदापूर मार्गे आपल्या इथं आणला. आणि देवाचा सप्ताह जर पहिला कुठे झाला असेल तर तो मेथक्यामध्ये झाला होता. आकाशवाणी झाली होती की पांडुरंगाचा सप्ताह करा म्हणून देवाला. तो मेथक्यामध्ये झाला होता. भाग्यवान नसीबवान असं मेथके गाव ठरलं होतं, ज्या ठिकाणी देवानी 1932ला रणखांब उभा केला. आणि त्या मेथके गावानंतर देवानं जर आपल्या मेंढे माऊलीच्या मेंढरामध्ये जर बग्यामध्ये कुठं चालू केलं असेल पहिला सप्ताह
तर आपल्या 11 नंबरच्या सांगोलकर कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोपान काकांच्या या शेतामध्ये घराच्या शेजारी चालू केला होता आणि नंतर हा शंभू महादेवाच्या नावाने असणारा महादेव माळा, या महादेव माळ्यामध्ये नंतरचा सप्ताह चालू झालं आणि देवाच्या कृपाशीर्वादाने जसं मेतक्यात सप्ताह झाला तसं प्रति हा सप्ताह आपल्या जाधववाडीत झाला, शंभू महादेवाच्या मळ्यात झाला. हे आपण आपलं भाग्य समजावायचं. आणि आपल्या गावाविषयी मी काय सांगणार, कारण मी 11 सालापासूनच आपल्या गावाची सेवा पाहतोय, सगळ्या तरुण मंडळीची सेवा पाहतोय. काही आता 14-15 वर्ष झाल्यामुळे वयस्कर झाल्यात, पण त्यांची जी सेवा आहे ती मनोभावी आहे. करशील सेवा तर खाशील मेवा, करशील चाकरी तर खाशील भाकरी, अशी आपल्या देवाची लीला आहे आणि सांगणं आहे. प्रथमतः तर मी सांगतो की राजमाता यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, म्हणून किंबहुना स्वयंभू शंभू महादेवांना धनगर कुळामध्ये बाळोमा रूपी अवतरण कार्य करावं लागलं. आणि धनगराचं धन हे बकरी मेंढराच्या निमित्तानं देव गावोगावी जातात. इतर ठिकाणी कुलदैवत कुलस्वामिनीच्या दर्शनाला आपल्याला जावं लागतं, पण मामा भक्तांना म्हणतात अरे तू माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्या गावाकडे येतो. या देवाच्या लिलेप्रमाणे हा सोहळा आपले येत आहे. आपली भक्ती असल्यामुळं मला माहिती आहे की त्यावेळेस आपले 6-7 सप्ते पार पडले आणि दादांच्या काकांच्याच मार्गदर्शनाखाली ते सप्ते पार पडत होते. जिथं काय अडचण असेल तिथं आपले काका त्यांना जी काय मदत लागेल ते मदत करत होते, सहकार्य करत होते. आणि त्याप्रमाणे सुरुवातीला हे सगळे सप्ते पार पडले आणि असाच सप्तेच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. आता ठीक आहे, आता शेवटीच आठवड्याचा सप्ताह असतो, सप्ताह कुठंतरी थांबला पाहिजे. आणि या ठिकाणी बकरी गेल्यानंतर आपल्यालाही या ठिकाणावरून किंवा रस्त्यावरून जाताना येताना या क्षेत्राकडे पाहिल्यानंतर थोडस वाईट वाटणारच आहे. शेवटी आपल्या देवावरती प्रेम आहे, देवावरती आपली भक्ती आहे आणि त्या भक्तीमुळं श्रद्धेमुळं आपल्याला साहजिकच आहे थोडस दुःख होणार, कारण देव आज इथं उद्या तिथं वाऱ्यावरची वरात असल्यामुळं पुढे जाणारच आहेत आणि जावं लागतं. शेवटी एका ठिकाणी किती दिवस थांबणार. ज्या निमित्तानं बकरीच्या निमित्तानं देव आले त्याच्यामुळं त्या मेंढी माऊलीची सेवा झाली पाहिजे, त्यांना चारा भेटला पाहिजे आणि त्या चाऱ्याच्या निमित्तानं मनोभावी जर सेवा असेल ते आमच्या तळावरच्या सगळ्यांची सेवा आहे. पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेवा जी मनोभावी आहे ती आमच्या मेंढी माऊलीच्या मेंढक्यांची आहे. कारण मेंढी माऊलीच्या मेंढक्यांना या ठिकाणावरून पुढच्या ठिकाणी किती किलोमीटर अंतर आहे तेवढं अंतर त्यांना पायी पार पडावं लागतं आणि बकरी इतर कुठं जाऊ नये म्हणून त्याच्यावरती लक्षही ठेवावं लागतं. त्याच्यामुळं मनोभावी जी सेवा आहे ती मेंढी माऊलीच्या मेंढक्यांची आहे. आणि वार्षिक यात्रेमध्ये मामा म्हणतात अरे माझ्या मेंढी माऊलीच्या मेंढक्यांना माझा आशीर्वाद आहे. म्हणजे वार्षिक यात्रा तर आपली जवळच आलेली. 15 तारखेला कुलक्षेत्र मेतके या ठिकाणची यात्रा आहे. 16 तारखेला आपल्या पंच आपल्या बग्याचे पंच म्हणा किंवा देवस्थानचे पंच शिवाजी मोरे मामा औरणात शेजारी शेंद्री गाव आहे, त्यांच्या इथं कापड पूजनाचा देवाचा कार्यक्रम असतो. कापड पूजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जो देवाच्या वापरातला साबण होता तो अद्यापही आपल्याला त्यांच्या घरी देवाचे ऋषी भक्त त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी जातात आणि आपली मनोभावी सेवा जर आपल्याला बकऱ्याची तळावली सेवा त्यांना जरी जमत नसली वेळाभावी तरी महत्वाचं जशी देवाची मालिका निघाल्यामुळं ज्या ठिकाणी बकरी जात नाही त्या ठिकाणी आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून कलर्स मराठीच्या माध्यमातून आपल्याला मालिका पाहता आली, देवाची लीला पाहता आली किंवा ज्यांना देवाविषयी माहित नाही त्यांना समजलं. तसं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे शांतीलालजी कोळेकर हे जे शूटिंग करतात ते शूटिंग आपल्याला कधी केव्हाही कुठे म्हणजे कुठं जरी आपण बसलो आपल्या हातात ते मोबाईल असलं नुसतं त्यांचं नाव घेतलं शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल जळोली म्हटलं चालू होणार देवाचा महिमान देवाची लीला. असं हे आपलं युट्यूब चॅनल कर शांतीलालजी कोळेकर आहे. त्यांचं मानवी तेवढे ऋणानुबंध कमीच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देवाची सेवा किंवा आजची सेवा किंवा पाठीमागची झालेल्या सेवा आणि पुढे होणारी सेवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील. असंही तंत्रज्ञान पुढं आलेलं आहे, अवघड झालेलं आहे. त्याचा आपल्या घरचे सगळे वापर करतात, त्याच्यामुळे आपणही वापर केला पाहिजे, पण तो देवाच्याच बाबतीत केला पाहिजे. इतर ठिकाणी वेळ आपण न दिलेला चांगला. असो, जय सद्गुरू, जय बाळूमाच्या नावानं सांग बरं. आणि मानवेत तेवढे चॅनलचे ऋणानुबंध आभार कमीच आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो की श्री शांतीलाल युट्यूब चॅनल जळोली पंढरपूर जळोली
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.